पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज अकलूजमध्ये सभा होणार आहे। माढा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज मोदी जाहीर सभा घेणार आहेत। माढा मतदारसंघात 23 एप्रिलला मतदान होणार आहे आणि त्यामुळे आजच्या सभेत पंतप्रधान मोदी यांच्यासह शरद पवारांसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर कशा प्रकारे घणाघात करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली। दरम्यान या सभेत मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। जी दृश्य आपण पाहतोय ती अकलूजमधली आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। अनेक लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। माढा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज मोदी जाहीर सभा घेणार आहेत। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी रोहित पाटील यांच्यासह। रोहित, काय सांगाल, सभेची तयारी जी आहे ती कितपर्यंत आलेली आहे आणि काय कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे? वैशाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची पूर्णतः तयारी केलेली आहे। या ठिकाणी जवळपास 10:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणच्या पाठीमागच्या व्यासपीठावरती येऊन इथे उपस्थित असणाऱ्या लोकांना संबोधित करणार आहेत आणि त्यासाठीची विजयसिंह मोहिते पाटलांनी जे आहे ते आणि शिवाय स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी या ठिकाणी केलेली आहे। जवळपास 75,000 खुर्च्यांची आसन व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करलेली आहेत। माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो, कारण 2014च्या मोदी लाटेत सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील जे आहेत ते विजयी झाले होते। त्याच राष्ट्रवादीच्या गडामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय बोलणार याची उत्सुकता सुद्धा लागलेली आहे। वैशाली, निश्चितच, आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रवेशाबद्दल देखील अनेक जणांना उत्सुकता आता आहे, त्याविषयी काय सांगाल? निश्चितच वैशाली, खास करून माढा मतदारसंघ हा जो आहे तो राष्ट्रवादीचा गड मानला जातो आणि याच विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली नसल्यामुळे ते नाराज झाले होते। त्यामुळे त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर एक प्रकारे प्रवेश केल्यानंतर माढा मतदारसंघात राष्ट्रवादीला एक प्रकारे खिंडार जो आहे तो पडलेला आहे। त्यामुळे एका अर्थानं राष्ट्रवादीला सुद्धा आपला गड राखण्याचं या ठिकाणी मोठं आव्हान आहे। तर दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला एक प्रकारे बळ मिळालेलं आहे। त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी सुद्धा आपली भूमिका जी आहे ती अद्याप स्पष्ट केली नव्हती। मात्र ते भाजपचे अनेक ज्या बैठका स्थानिक पातळीवरती झाल्या त्या बैठकीला विजयसिंह मोहिते पाटील जे ते उपस्थित होते। मात्र आज विजयसिंह मोहिते पाटील जे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री होते, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मानले जातात पश्चिम महाराष्ट्राचे, ते आज या ठिकाणी मोदींच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जाते आहे। निश्चितच रोहित, तुमच्याकडून अपडेट्स आम्ही घेतच राहणार आहोत, पण तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाची खरं तर उत्सुकता आहे, कारण त्यांनी त्यांची भूमिका अद्यापही स्पष्ट केली नाही, परंतु ते आज मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करतील अकलूजच्या सभेत, अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।